श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. नवविधा भक्ती आपण पाहतोय. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगन, करई कपट तजगान. मंत्र जाप प्रभु दृढ विश्वासा, पंचम भजन सो वेद प्रकाशा, छटदमशील बिरति बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा. सातवा सममोही मय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा. हा आपली भक्ती चाललेली आहे सध्या. काल आपण पाहिलं सातवा सम मोही मय जग देखा, म्हणजे सबंध जग हे मी भरलेलं आहे, म्हणजे भगवंताने भरलेलं आहे, हे तू बघ असं भगवान सांगतात. माझ्याने सगळं जग, मी सगळं जग व्यापलेलं आहे असं तू समज, असं भगवान ही भक्ती सांगतात. त्याला आपण पाहिलं की तुलसीदासजी म्हणाले, सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी. तेच आपले माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तर प्रत्येकामध्ये परमेश्वर कसा पाहायचा आणि कसं वागायचं हे संबंध आपण काल पाहिलेलं आहे. त्यामध्ये श्रीमद भागवताचं मला चतुश्लोकी भागवतही मी सांगितलं. पुन्हा एकदा आपण थोडंसं बघूया चतुश्लोकी भागवत, आणि म्हणजे नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे त्या संदर्भातली कथा आज सांगणार आहे. काय आहे चतुश्लोकी भागवत? पहिला श्लोक. काहीही नव्हतं तेव्हाही मी होतो. स्थूल आणि सूक्ष्म यांचे कारण अज्ञानही त्यावेळेला नव्हते. माझ्या व्यतिरिक्त स्थूल आणि सूक्ष्म याचे कारण अज्ञान हेही नव्हते. सृष्टीची उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही सगळं मीच आहे, आणि प्रलय झाल्यानंतरही जे काही शिल्लक राहील तेही मीच आहे. हा पहिला श्लोक. दुसरा श्लोक काय? आकाशामध्ये एकच चंद्र असून सुद्धा दृष्टीदोषाने ज्याप्रमाणे दोन चंद्र असल्याचा भास होतो, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी या सबंध सृष्टीचा भास होतो. तसेच नक्षत्रामध्ये राहू असून सुद्धा ज्याप्रमाणे दिसत नाही, त्याचप्रमाणे आत्मा शरीरामध्ये असून सुद्धा, आत्मा असून सुद्धा त्याची प्रतीती येत नाही, त्याला माझी माया असं समज. हा दुसरा श्लोक झाला. तिसरा श्लोक काय सांगितले त्यांनी? पंचमहाभूत ही शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे दिसते, परंतु ती कारणरूपाने तेथे आधीच असल्याने ती त्यांच्यामध्ये प्रवेश करतही नाही. हे जसं आहे त्याचप्रमाणे प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये प्रवेश करतो असे दिसते, परंतु माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट नसल्याने, माझ्याच ठिकाणी माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच वस्तू नसल्याने मीच त्या ठिकाणी हजर आहे. बघा ते काय म्हणतात? प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने, आत्मा म्हणजे परमात्मा सांगतोय की आत्मा, प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये प्रवेश करतो असं दिसतं, परंतु माझ्याशिवाय दुसरी कुठलीच वस्तू नसल्याने मी त्यांच्यात प्रवेश करतही नाही. हे त्यांनी उदाहरण दिलं आहे. आणि चौथं काय सांगितलं त्यांनी? जे सदोदित सर्व ठिकाणी हजर असते त्याला आत्मा असं म्हणतात, आणि ज्ञानी आणि भक्तांनी अन्वय आणि व्यतिरेकाच्या मार्गाने ते जाणावे. ब्रह्मदेवा, अविचल समाधीने तू या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव, म्हणजे कधीही कोणत्याही काळी तुला कल्पातही मोह होणार नाही. ही आहे चतुश्लोकी भागवत. म्हणजे काय? आता पहिल्या श्लोकाला आपलं चाललेलं आहे की सगळ्यात सृष्टी नव्हती तेव्हाही मी होतो, सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सृष्टीरूपाने मीच आहे, आणि सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा जे शिल्लक राहील तोही मीच आहे. बरोबर? हे आपण पाहतोय. हे लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवायला सांगितले, याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवायला सांगितली की प्रत्येकामध्ये भगवंत हजर आहे. ते आपण सत्य कसं आहे हे कालच्या प्रवचनामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून प्रत्येकामध्ये भगवंत आहे हे लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवलं तर काय होईल? आपल्याला मोह होणार नाही कधीही, कारण मोह झाल्यामुळेच आपल्याला एक दुसऱ्यांना आपण वेगवेगळे समजतो आहे. लक्षात आलं का? मोह झाल्यामुळेच आपण एकमेकांना भेददृष्टीने पाहतोय. तो आणि मी वेगळा आहे असं आपल्याला वाटतं आहे, आपण सगळे निरनिराळे आहोत असं आपल्याला वाटतं आहे. हे मोह निर्माण झाल्यामुळे झालेलं आहे. मोह निर्माण झाल्यामुळे भेद निर्माण झालेले आहेत. मोह निर्माण झाल्यामुळे क्रोधाधिक विकार झालेले आहेत, कारण आपण एकमेकांना वेगळे समजलो त्यामुळे क्रोधाधिक विकार आहेत. जर का मोहच नसेल तर आपण सगळे एक आहोत ही भावना पक्की राहील, आणि त्या ठिकाणी काम क्रोधादी कुठलेही विकार राहणार नाहीत.
म्हणून कुठलेही विकार न राहण्यासाठी मोह होऊ न दिला पाहिजे, म्हणजे मोह व्हायला नको. आणि मोह व्हायला नको असेल तर मी सगळीकडे मी भरलेलो आहे हा सिद्धांत आपण पक्का लक्षात ठेवला पाहिजे, असा भगवंताचा सरळ सरळ उपदेश आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. अशा प्रकारे आपण भक्ती केली तर मोह निर्माण होणार नाही. मोह निर्माण झाला नाही तर कुठल्याही प्रकारचे विकार आपल्यामध्ये निर्माण होणार नाहीत आणि आपल्याला भगवत प्राप्ती सोपी जाईल. म्हणजे सगळं मूळ कशाशी आहे? मोहाशी आहे. आता भगवंताची माया कशी आहे हे आपण पाहिलेलंच आहे. ती इतकी बलवत्तर आहे की मोठ्या मोठ्यांना सुद्धा मोह होतो. आता भगवंतानी वास्तविक ब्रह्मदेवाला सांगितलं की तू या सिद्धांतावर अचल निष्ठा ठेव, अचल समाधीने या सिद्धांतावर तू पूर्ण दृढ निष्ठा ठेव, म्हणजे तुला मोह होणार नाही. परंतु दृढ निष्ठा ठेवण्यासाठी जी सावधानता लागते ती सावधानता राहिली नाही, त्यामुळे ब्रह्मदेवाला देखील मोह झाला. आता ती सावधानता कशी राहिली नाही एका कथेच्या रूपाने तुम्हाला मी सांगतो. श्रीमद भागवत कथेमध्ये अशी कथा आलेली आहे भगवान श्रीकृष्णाची की भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून माता यशोदा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की तू आजपासून गायी चरायला नेत जा रानामध्ये. म्हणजे काय, लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येणार नाही, तुला लांबच पाठवलं पाहिजे म्हणाले कुठेतरी. म्हणून घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या ताब्यामध्ये त्या दिल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सुंदर रूप आपलं धारण केलेलं आहे. धोतर घातलेलं आहे, वरती कांबळी घातलेली आहे, खांद्यावरती छोटंसं हे घातलेलं आहे, त्याच्यामध्ये पोशाख केला आहे सुंदर. एखाद्या गुराख्याचा पोशाख असतो ना त्याप्रमाणे गुराख्याचा पोशाख भगवंतांनी केलेला आहे. तेच रूप पांडुरंगाचं आहे पहा. हातामध्ये काठी आहे, कांबळी आहे आणि धोतर नेसलेलं आहे आणि मस्त पगडी बिगडी घालून भगवान श्रीकृष्ण सुंदर दिसत आहेत. अगदी पांडुरंगाचं जसं रूप आहे ना अगदी तसंच रूप, तेच रूप, तोच तर पांडुरंग आहे. त्याचं रूप घेऊन म्हणजे त्या रूपामध्ये भगवान सगळ्या गायी चरायला घेऊन रानावनामध्ये निघाल्या. तेव्हा भगवंताचे मित्र काही घरी गप्प बसणार आहेत का? भगवंताचे मित्रही त्यांच्या पाठीमागे निघाले. कोण कोण आलं? पेंद्या आला, वाकड्या आला, बोबड्या आला, लंगड्या आला. सगळे मित्र भगवंतांचे त्यांच्या मागे मागे आपापली सगळी घरातली आपापली गुरं घेऊन सगळे चारायला निघाले. पहा, गोष्ट खूप अगदी रमवून सांगण्यासारखी आहे आणि पुष्कळ डिटेल्स आहेत त्या गोष्टीमध्ये. एक एक डिटेल्स सांगायला गेलो तर वेळ लागेल. जितकं मला सांगता येईल शॉर्टकटमध्ये मी सांगतो. सगळ्या मित्रमंडळींना घेऊन भगवान श्रीकृष्ण रानामध्ये आपापल्या गायी चरायला गेलेले आहेत. आता गायी चरायला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण काय म्हणत की आता कोणी बाकी गायी चारण्याच्या परिश्रमामध्ये पडू नका, मी आहे ना तुमच्याबरोबर. सगळ्यांनी आपल्या गायी माझ्या भरोशावर इकडे तिकडे सोडून द्या म्हणाले, चरायला मोकळे सोडा म्हणाले. अरे म्हणाले कृष्णा, ह्या जर गायी अशा चरायला रानामध्ये मोकळ्या सोडल्या संध्याकाळी सापडायच्या नाहीत, कुठल्या कुठे निघून जातील, आम्ही कुठे शोधत फिरायचं. त्यावेळेला भगवान म्हणतात तुमच्या गायी गुरांची काळजी तुम्हाला नाही, माझ्या भरोशावर तुम्ही सोडताना मग मी त्यांना संध्याकाळी परत आणण्याची सगळी जबाबदारी माझी म्हणाले. तुम्ही इथे मस्त हसा खेळा, खा प्या आणि मजा करा म्हणाले, माझ्या भरोशावर सगळ्या गायी तुम्ही सोडून द्या. म्हणजे कळलं का? गायी गुरं म्हणजे संसार. भगवान म्हणतात माझ्या भरोशावर संसार सोडून द्या, मी तो करायला बसलो इथे, तुम्ही इथे हसा खेळा मजा करा, माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून शांत राहा. तुमच्या गायी गुरं वळवण्याचं संध्याकाळी माझ्याकडे लागलं. म्हणजे या आयुष्याच्या संध्याकाळी आपले संसार भवसागरातून पार लावायला भगवान श्रीकृष्ण समर्थ आहेत. आणखी आपल्याला काहीही करायची गरज नाही. म्हणून फक्त त्यांच्या चरणी दृढ निष्ठा ठेवून आपण स्वस्थ राहायला पाहिजे. महाराज म्हणाले ना, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. हे अगदी तेच आहे बघा. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणालेत सर्व धर्मम परित्यज्य मामेकम शरणम व्रज, मी सगळं पाहतो, सगळं सोडून मला शरण या. म्हणून आपापले संसार, आपल्या इच्छा, आपल्या वासना, आपल्या आकांक्षा सगळं काही भगवान श्रीकृष्णाकडे. तुमचे जो कोणी भगवंताला तुम्ही मानत असाल, रामोपासक असाल तर रामाला, कृष्ण उपासक असाल तर कृष्णाला, साईबाबांचे उपासक असाल तर साईबाबांना, गजानन महाराजांचे उपासक असाल तर गजानन महाराजांना, ब्रह्मचैतन्य महाराजांचे उपासक असाल तर महाराजांना आपापला प्रपंच समर्पण करून द्या आणि त्यांच्या जीवावरती नाम घेत स्वस्थ बसा. बघा, आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपला तर उद्धार होईलच, आपला प्रपंचही भगवंत कडेला लावल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीकृष्णाचं वचन आहे. आता याच्यावरही सांगण्यासारखं पुष्कळ, पण असू देत पुढे जाऊ. त्याप्रमाणे सगळ्या मित्रांना बालगोपाळांना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आणि सगळ्या बालगोपाळांनी कुठल्याही प्रकारचा संशय प्रगट न करता, कुठल्याही प्रकारची चिंता न करता आपली सगळी गायी गुरं भगवान श्रीकृष्णांच्या भरोशावर सोडून दिली. रानामध्ये चारायला मोकळी आणि सगळी गायी गुरं गेली बघा चरायला. आणि मग इथे काय? भगवंताबरोबर खेळ, हमामा, फुगडी, हुतुतू, हे सगळे खेळ, विटी दांडू, हे सगळे खेळ भगवंत गोपाळांबरोबर दिवसभर खेळत असत. आणि संध्याकाळ झाली की गुरं परत न्यायची असत घरी.
मग सगळी जी बालगोपाळ आहे ते कृष्णाला सांगत, कृष्णा आता आमच्या गायी आण रे बाबा परत. भगवान म्हणले किती वेळ लागतो ते आणायला. भगवंतांनी आपली मस्तपैकी मुरली काढली आणि सुंदर अशी मुरली वाजवायला सुरुवात केल्याबरोबर गायी गुरं जिथे होती तिथून त्या मुरलीचा सुंदर ध्वनी ऐकल्यानंतर सगळी गायी गुरं ज्यांची सगळ्यांची होती ती सगळ्यांची गायी गुरं भगवान श्रीकृष्णाच्या अवतीभोवती गोल 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 फिरायला लागली. आणि ती बघितल्याबरोबर भगवान म्हणाले, चला रे म्हणाले, आपापली वासरं ओळखून घ्या आणि गोळा करून घरी घेऊन जा. असं म्हणून संध्याकाळी सगळी गायी आणि वासरं गोळा करून भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व सवंगड्यांसह आपापल्या घरी निघून जात असत. त्या सगळ्या बालगोपाळांच्या आईला वाटलं की ही मुलं किती सुंदर काम करतात, गायी गुरांना चारून पण आणतात, बरोबर घेऊन जातात, बरोबर घेऊन येतात, एकही गाय किंवा वासरू कमी नाही जास्त नाही, बरोबर अगदी छान कामं करतात. त्यांना काय माहिती ते भगवान श्रीकृष्णांच्या भरोश्यावर सोडलेलं आहे महाराज, नाही का. त्याप्रमाणे सगळं चांगलं चाललेलं होतं, मस्त व्यवस्थित चाललं होतं. रोज सकाळी आपली गाई गुरं न्यायची, चरायला सोडून द्यायची, भगवंताबरोबर खेळायचं, संध्याकाळी येताना गाई गुरं घेऊन यायची, आपल्या गोठ्यामध्ये बांधायची. हा नित्यक्रम चाललेला होता. एक दिवस असेच रानावनामध्ये गाई गुरं सगळी सोडून दिलेली होती आणि सगळे दुपारी जेवायला म्हणून बसले, खेळून झालं होतं. भगवंतानी म्हटले, रोज काय आपलं आपलं एकटं एकटं जेवायचं म्हणाले, नाही का. आता परवा गोपाळकाला आहे की नाही सोमवारी, आता तो सांगतो बघा, आजच्या याच्यामध्ये सांगूया गोपाळकाला. त्याच्यातून पुढचं मला जे सांगायचं ते मी सांगेन. म्हणाले, रोज काय आपलं एकटं एकटं कोपऱ्यात बसून जेवायचं म्हणाले, आज आपण सगळे एकत्र जेवूया म्हणाले. चला म्हणाले, आणा, उघडा आपापले डबे, आपापल्या शिदोऱ्या सगळ्यांनी उघड्या, उघडा, मला बघू दे कोणी कोणी काय काय आणलेलं आहे. सगळे टेन्शनमध्ये आले. का टेन्शनमध्ये आले, काय चिंता झाली त्यांना, की भगवान तर ठाकूरजी आहेत, पाटील आहेत गावचे, त्यांचे श्रीमंत आहेत, त्यांच्या डब्यामध्ये तर श्रीखंड पुरी असं छान असणार आहे. आम्ही तर गरीब आहोत, भगवंताचे सवंगडी असलो म्हणून काय झालो, आम्ही तर गोपाळ आहोत, अगदी गरीब आहोत, आमच्याकडे काही नसतं. कोणाच्या डब्यामध्ये कधी कधी फक्त कोरडी चटणी भाकरी असायची, कोणाच्या डब्यामध्ये केवळ भाकरी असायची, कधी कधी अर्धा तुकडा, कोणाच्या डब्यामध्ये कधी कधी फक्त चटणी असायची, आणि काही काही जणांचे डबे तर महाराज रिकामे असायचे, त्यांच्याजवळ काहीच नसायचं. मग हे लोक काय करायचे, जसे भगवान जेवायला बसायचे रोज तसं एक एक झाडाच्या खाली जाऊन बसत असत आणि मुद्दाम भगवंताला संशय येऊ नये म्हणून आपला डबा लपवून आपण जे काही आणलंय ते किती छान आहे असं म्हणून आहा करून मस्त जेवत असत, जेणेकरून भगवंताला कळू नये. पण भगवंताने विचार केला, हे सगळं रोज रोज एवढं काय रोज श्रीखंडपुरी आणतायत, जरा आपणही एक दिवस चाखू. म्हणून भगवंतांनी काय केलंय की आयडिया केली बघा, भगवंतांनी युक्ती केली आणि काय म्हणाले, बसा सगळे माझ्याबरोबर जेवायला. तेव्हाच सगळे घाबरले. घाबरल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं, भगवान अंतर्ज्ञानी होते, त्यांनी डोळे मिटल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं कोणाच्या डब्यात काय आहे. त्यावेळेला भगवान काय म्हणाले, त्यांनी दुसरी युक्ती केली. कारण त्या सगळ्यांच्या मनामध्ये काय होतं, कोणालाही कळू नये की आपल्या डब्यामध्ये काय आहे, नाहीतर दुसरा आपल्याला नावं ठेवील. आत्तापर्यंत काय आहे की आपला मान राखला गेला, आपली लाज राखली गेली, कारण आपल्या डब्यात काय आहे कोणाला कळलं नाही. त्यामुळे आपण किती गरीब आहोत, किती श्रीमंत आहोत हे कोणालाच कळत नाही आहे. आपला डबा गपचूप सगळे खात असत, त्यामुळे नावं ठेवत नसत कुणी. आता डबा सगळ्यांसमोर जर उघडला तर आपली लाज जाईल की आपल्या डब्यात काय आहे, आणि सगळ्यांना त्यामुळे जरा भीती वाटली. हे ओळखून भगवान काय म्हणाले, ठीक आहे म्हणाले, आता इथे नका डबे उघडू, आपण एक काम करू, लांब मी झाडाखाली जातो आणि तिथे माझा जे आहे आणलेलं मी कांबळी ती पसरतो, त्याच्यावरती माझा हे आणलेलं आहे ते पांघरतो म्हणाले मी, शेला. त्याच्यावरती एक भांड आणलेलं असतं भगवान श्रीकृष्णाने, त्याच्यामध्ये म्हणाले आपापला डबा सगळ्यांनी रिकामा करा. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक गोपाळाच्या जवळ गेले आणि म्हणाले, तुझा डबा घे आणि तिथे जाऊन रिकामा कर, तुझी शिदोरी घे तिथे जाऊन रिकामा कर. भगवान प्रत्येकाचे डबे बघत होते, उघड मला डबे, मला बघायचं तुझ्या डब्यात काय आहे. बघितलं, अर्धी भाकरी महाराज. ते म्हणाले, काळजी करू नको, मी कोणालाही सांगत नाही तुझ्या डब्यात काय आहे ते, फक्त मला माहिती आहे, त्यामुळे हे घेऊन जा आणि तिथे डबा असा कर, बरोबर समोर जा आणि असा डबा कर, म्हणजे ती भाकरी त्याच्यामध्ये पडेल. दुसऱ्याच्या पुढ्यात जाऊन उभे राहिले भगवान आणि म्हणाले, दाखव तुझ्या डब्यात काय आहे. त्याच्या डब्यामध्ये कोरडी चटणी होती महाराज. त्याच्याही डोळ्याला पाणी आलं आणि भगवंताच्याही डोळ्याला पाणी आलं महाराज, की हे माझे सवंगडी, हे माझे मित्रमंडळी आणि यांच्या डब्यात काही नाही. माझ्या घरामध्ये माझ्या डब्यामध्ये एवढी श्रीमंती आहे, श्रीखंड पुरी सगळं घेऊन मी येतोय, आणि माझ्या मित्रांच्या डब्यात काय, अर्धी भाकरी, कोरडी चटणी. अजून पुढच्या मित्राकडे भगवान गेले आणि त्याने विचारलं की डबा उघड, तुझ्या डब्यामध्ये काय मला बघू दे. बघितलं तर अख्खा डबा रिकामा होता महाराज, काही नव्हतं. भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं की ही सगळी माझी मित्रमंडळी आणि यांचे डबे रिकामे आणि मी असं पोटभर जेवतो, रिकार असो म्हणाले. हे कसं शक्य आहे, मी माझ्या भक्तांना कधीही उपाशी ठेवत नाही, असं ठेवणार नाही म्हणाले. आजपासून म्हणाले कोणीही आपापले डबे एकटे खायचे नाहीत.
तिथे सगळ्यांनी आजपासून आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काला करायचा, सगळ्यांचे डबे एकत्र करायचे, मी काला करणार त्याचा आणि तो काला प्रत्येकाने खायचा. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? म्हणून त्यांनी काय सांगितलं, आपापले डबे जाऊन तिकडे ओता, आपापले डबे जाऊन तिकडे ओता म्हणाले. तेव्हा ज्याचा डबा रिकामा होता त्याने विचारलं, अरे गोपाळा, अरे कृष्णा, माझ्या डब्यात काहीच नाही आहे, मी कसं काय तिथे जाऊन ओतू, लोकांना कळेल ना. भगवान म्हणले कोणाला कळत नाही, तू डबा रिकामा असा घेऊन जा, फक्त असा कर आणि घेऊन ये, सगळ्यांना वाटेल डब्यातलं पडलं, मलाच माहिती आहे तुझ्या डब्यात काय आहे का नाही आहे. आणि म्हणाले तुम्ही सगळे माझे मित्र असताना तुमच्यावर ही परिस्थिती येणं शक्य नाही म्हणाले, मी कुणालाही असं राहू देणार नाही. तो आपण सगळ्यांचे डबे एकत्र करू आणि जे काही खाऊ ते सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे, याला म्हणायचं काला. लक्षात आलं? हे डबे म्हणजे आपले प्रारब्ध रूपी डबे आहेत. प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा, तक्रारी पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत बघा. प्रत्येकाला आपल्या संसारामध्ये काही ना काही चिंता, काळजी, तळमळ हे सगळं आहे. फक्त ते दुसऱ्याला माहीत नाही तोपर्यंत आपण सुखी आहोत. जेव्हा दुसऱ्याला कळेल तेव्हा लोक आपल्याला नावं ठेवतील ही भीती आपल्याला आहे. म्हणून आपण आपापले डबे काय करायचे आहेत, भगवंताच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. भगवान म्हणाले माझ्या डब्यात टाका सगळे. भगवंताच्या डब्यामध्ये आपण सगळ्यांनी आपापले प्रारब्ध रूपी टाकले, डबे टाकले की भगवंत ते सगळे कालवतो आणि त्यामध्ये भगवंत स्वतःचाही डबा टाकतो की जेणेकरून बाकीचे प्रसाद नाहीसे होऊन चांगलं जेवण तयार होतं आणि तो काला भगवंताने तयार केलेला तो सगळ्यांना खायला मिळतो. त्यामुळे सगळ्यांना सम खायला मिळतं त्या ठिकाणी. म्हणून काला म्हणजे काय आहे, भगवंताच्या सर्व भक्तांनी समान राहणे, सगळ्यांची काळजी नाहीशी होणे, तळमळ नाहीशी होणे, दुःख नाहीसे होणे. आणि कारण का, आपल्या प्रारब्धात काय वाटेल ते असलं तरी चालेल, पण भगवंत स्वतःच्या डब्यातला आनंद, शाश्वत आनंद आम्हाला देणार आहे. तो आम्ही चाखल्यानंतर आमच्या डब्यात काय असो नसो फरक पडत नाही महाराज, आपण त्या आनंदामध्ये असतो. तो आनंद आपल्या प्रत्येकाला चाखायला मिळतो. म्हणून भगवंत आपापले डबे घेऊन त्यांचा डबा त्यात टाकतात. त्याप्रमाणे सर्व गोपाळांनी आपापले डबे त्याच्यात टाकल्यानंतर भगवंताने आपला सुंदर श्रीखंडाचा डबा सगळा त्याच्यामध्ये टाकला, सगळा कालवला महाराज. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर भगवंताने आपला प्रसाद त्यामध्ये टाकला ना तर ती गोष्ट कमी राहत नाही, तो महाप्रसाद तयार होतो. आणि तो महाप्रसाद चाखला तर त्याचं पुण्यही फार असतं आणि आनंदही फार असतं. त्याप्रमाणे काला हा भगवंताचा महाप्रसाद आहे. तो भगवंताने घेतला, सगळा एकत्र केला आणि म्हणाले आता खाऊयात म्हणाले सगळे. म्हणून भगवंत सगळ्यांनी लगेच जेवायला हात पुढे केले. भगवंत म्हणाले थांबा, मी स्वतःच्या हाताने तुम्हाला भरवणार आहे. म्हणून भगवंताने मस्त एक एक घास घेतला, पेंद्याच्या तोंडात घातलेला आहे, वाकड्याच्या तोंडात घातलेला आहे, पहा लंगड्याच्या तोंडात घातलेला आहे. जे जे म्हणून भगवंताचे मनसुखा म्हणून मित्र होता त्याच्या मुखामध्ये घातलेले आहे बघा. अनेक प्रकारचे भगवंताचे मित्र होते, सगळ्यांच्या मुखामध्ये भगवंत भरवत होते. तेवढ्यात भगवंत म्हणाले शहाणेचात म्हणाले, मी भरवतोय सगळे खातात, मला कोण भरवणार म्हणाले, मला पण भरवा. सगळे आले, प्रत्येकाने भगवंताला भरवलेलं आहे बघा. एक एक घास भगवंताला भरवलेला आहे. भगवंतही त्यांना भरवत होते, तेही भगवंतांना भरवत होते. अशामध्ये भरवता भरवता एकाच्या तोंडाला इथे खाली खरकटं लागलेलं होतं. भगवंतांनी चटकन जाऊन त्याचं तोंड असं चाटलेलं आहे महाराज. ते जे सांडत होतं ना तेच चाटलेलं आहे, उष्ट अन्न खाल्लेलं आहे. त्यावेळेला ते गोपाळ म्हणाले, अरे तू राजा आहेस, तू मोठा आहेस आणि तू आमच्यासारख्यांचं उष्ट काय खातोस? ते म्हणाले मला भक्तांचं उष्ट खायला फार आवडतं म्हणाले, मला फार ते आवडतं जेवण आहे, मी भक्तांचं उच्चिष्ट खातो. बघा माझ्या भगवंताचा स्वभाव काय आहे. काय भक्ती, कोण भक्ती केली गोपाळी, ती का सोवळी का ओवळी, त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेळी डुल्ल तू. भगवान म्हणाले हे उष्टपाष्ट मला काही कळत नाही, मला एक प्रेम कळतं. जो माझ्यावर प्रेम करतो ना त्याच्यासाठी मी स्वतःला लुटवून टाकतो म्हणाले. माझ्या भक्तांचं उच्चिष्ट खायला मला आवडतं म्हणाले. फक्त एक आहे, मला प्रेम आहे, मी भावाचा भुकेला आहे, मी प्रेमाचा भुकेला आहे. तुम्ही मला प्रेम द्या, मला बाकी काही नको. मी तुम्हाला सगळं माझ्या सकट मी बिनमोल विकला जाईन म्हणाले. मी संबंध विकला जाईन तुमच्यासाठी, मी स्वतःला संपूर्ण तुमच्या स्वाधीन करून टाकेन. मी फक्त प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून भगवंताला बाकी काही नाही. भक्तीचं प्रधान लक्षण आहे महाराज. भक्तीमध्ये काय आहे, भगवंतावर प्रेम पाहिजे. कसं प्रेम पाहिजे? अनकंडिशनल लव्ह. कुठल्याही प्रकारची अट टाकू नका भगवंताच्या भक्तीमध्ये की तुम्ही आमचं हे काम करून द्या मग आम्ही तुमची भक्ती करतो, तुम्ही आमचं अमुक काम करून द्या म्हणजे आम्ही तुमचं नामस्मरण करतो. हा व्यवहार झाला महाराज, याला भक्ती म्हणत नाही. तू आमच्याकरता कर नाही तर नको करू, आम्हाला तुझ्यावर प्रेमच करायचं आहे, तू आमचा आहेस आणि आम्ही तुझे आहोत असं म्हणणं नामे प्रेम आहे महाराज. याला म्हणायचं अनकंडिशनल लव्ह, याला म्हणायचं भक्ती. कुठल्याही अटीविना केलेलं प्रेम, याला म्हणायचं खरं प्रेम. असं खरं प्रेम जो भक्त करतो ना भगवंताला तो सारखा हवा हवासा वाटत असतो. आणि मग तुझं पहावे हे माझं डोहाळे. भगवंत म्हणाले अर्जुनाला, अरे भगवंत, अर्जुन काय म्हणाला भगवंताला,
अरे एवढं सगळं ज्ञान सांगत बसलास, मग तू मला तुझ्या स्वरूपातच मिसळून दे ना, तुझं आत्मज्ञानच मला देऊन टाक ना, मग तू आणि मी एक होऊन जाऊ, म्हणजे हा ज्ञान देण्याचा प्रश्न नाही. भगवान म्हणाले, अरे तू आणि मी जर एक झालो तर माझी लीलाच संपून जाईल. मग मी पाहावं कोणाकडे, प्रेमाने बोलावं कोणाशी, कोणाला पाहण्यासाठी वाट बघत बसावी. म्हणाले, तुझं पहावे हे माझं डोहाळे. भगवंताला आपल्याला बघण्याचे डोहाळे लागतात. ज्या वेळेला वारी सुरू होते ना, कर्मधर्म संयोगाने यावेळेची वारी झाली नाही, पण भगवंत वाट पाहतो महाराज, वाट पाहतो. वाट पाहे उभा, नाही का, भगवंत उभा आहे कमरेवर हात ठेवून, वाट बघत राहतो आपल्या भक्तांची. अगदी कृपाळू, तातडी, उतावीळतेने भगवंत वाट बघत असतो आपल्या भक्तांची. पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून वारी जवळ आली की भक्तांची वाट पाहत उभा असतो. कधी येतील, कधी येतील, कधी येतील. तद्वतच आपले सद्गुरू सुद्धा आपली वाट बघत असतात की कधी येतोय, दिवा लावतोय, माझ्या पुढे जपाला बसतोय, प्रपंचातल्या गोष्टी मला सांगतोय, परमार्थातल्या गोष्टी माझ्याकडून ऐकतोय, माझ्याशी बोलतोय, गप्पा मारतोय. हे आपल्या सद्गुरूंना वाटत असतं. आपण त्यांच्याशी गप्पाच मारत नाही महाराज. दिवसातनं एकदा सकाळी पूजा केली की डायरेक्ट संध्याकाळी आरती, कधी उदबत्ती लावली तर, कधी त्यांच्यासमोर जाऊन फोटोच्या समोर बोललात का? त्यांना पण हौस असते की याने आपल्याशी बोलावं, आपलेपणा वाटतो भगवंताला त्यामध्ये, म्हणून त्यांची इच्छा असते. मी काय म्हणतोय, नामस्मरण तर आपण करतोच आहे, पण आपण सगुणाची उपासना करतो ना, मग वेळात वेळ काढून त्यांच्या जवळ बसून बोलावं महाराज. हे बघा, इतरांना तुम्ही तुमची दुःख सांगू लागलात ना तर तेही तुम्हाला तुमची दुःखच सांगतात, पण तुम्ही तुमच्या सद्गुरूंना, भगवंताला जर आपलं दुःख सांगितलं ना तर भगवंत त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण आपली प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगितली पाहिजे, त्याला ती ऐकायची असते. तुम्हाला त्यांना हवं असतं की तुम्ही त्यांच्याशी बोलावं, गप्पा माराव्या, कारण त्या सगुणाला सुद्धा ते प्रेम आहे ना भगवंताला, म्हणून आपण बोलत राहिलं पाहिजे भगवंताशी. असू देत. आणि अशा प्रकारे भगवंतानी त्यांच्याही तोंडातलं उष्ट खाल्लं, स्वतःही त्यांना भरवलं आणि त्यांनीही भगवंताला भरवलं. हा सगळा खेळ चालू असताना आकाशामध्ये ब्रह्मदेव पाहत होते हा सगळा खेळ, आणि ते काय विचार करत होते बघा, की गंमत आहे, हे तर हेच आहे का ते परब्रह्म, अचल, दृढ, स्थिर, ज्याला आम्ही परमपिता परमात्मा भगवान श्रीहरी म्हणतोय, त्या श्रीहरीचा हा अवतार भगवान श्रीकृष्ण हेच आहेत का? म्हणाले, ते तो सोवळं आहे, एकदम पवित्र आहे, कोरं आहे, ब्रह्म आहे, ते असं उष्टपाष्ट कोणाचं उठून खाणार नाहीत म्हणाले. ज्या अर्थी हे उष्टपाष्ट खात आहे त्या अर्थी हे भगवंत नसले पाहिजेत म्हणाले. विकल्प आला, ब्रह्मदेवाला सुद्धा विकल्प आला. का विकल्प आला असेल? मोह निर्माण झाला. भगवंताची लीला बघितली आणि मोह निर्माण झाला. मोह का निर्माण झाला? सगळीकडे मी भरलेलो आहे हा जो सिद्धांतावर विश्वास ठेवायला सांगितलेला होता, चतुश्लोकी भागवत जे सांगितलं होतं त्याच्यावर निष्ठा ठेवायला सांगितली होती, ते ब्रह्मदेवाला मायेने विसर पडला. मायेने विसर का पडला? कारण त्या गोष्टीचा सतत अभ्यास केला नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, जर तुम्ही त्याचा अभ्यासामध्ये खंड पाडला तर ती गोष्ट आपल्याला विस्मरण होतं त्या गोष्टीचं. म्हणून सातत्याने सतत एखादी गोष्ट करणे त्याला म्हणायचं साधना. म्हणून नामस्मरण रोज करत राहायला पाहिजे. भगवंताचे ग्रंथ थोडे थोडे का होईना, भगवंताच्या लीला या रोज वाचत राहायला पाहिजे, नाहीतर आपल्याला त्याचा विसर पडतो. आणि सतत जर का सत्संग करत राहिलो, सतत जर का भगवंताच्या लीला कथा आपण ऐकत राहिलो, श्रवण करत राहिलो, सांगत राहिलो, वाचत राहिलो आणि नामस्मरण करत राहिलो तर जीवन धन्य होऊन जातं. ब्रह्मदेवाला मोह झाला. त्याने ठरवलं की आता आपण परीक्षा घेतली पाहिजे. आपल्याला कसं कळणार हे खरोखर भगवान श्रीकृष्ण आहे का आणखी कोण आहे? म्हणून त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. जेवणं वगैरे सगळ्यांची झाली भगवंताची, आणि भगवंत हात धुवायला तिकडे नदीवर गेले. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाने काय केलं, योग निद्रेचा प्रयोग करून ह्या सर्व बालगोपाळांना त्यांनी झोपवलं आणि त्यांची जेवढी म्हणून गुरं वासरं सगळी होती त्या सगळ्यांना ब्रह्ममायेने, ब्रह्मदेवाने सगळ्यांना घेतलं एकत्र आणि वर जाऊन आपला जो सत्यलोक आहे त्या सत्यलोकामध्ये नेऊन ठेवलं. त्याच्या पाठीमागे विचार असा की आता खाली भगवंताला कोणीच दिसणार नाही, ना गुरं दिसतील, ना वासरं दिसतील, ना गोपाळ दिसतील, काही दिसणार नाही. बघूया की हा काय करतो, भगवंत आहे का काय, ते लगेच कळून जाईल आपल्याला, असा त्याने विचार केला. आणि ब्रह्मदेवाने सगळ्यांना आपल्या सत्यलोकामध्ये नेऊन ठेवलं. थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्ण आले. बघतात अरे
गोपाळ तर इथेच सगळे बसलेले होते, गेले कुठे सगळे? डबे होते त्यांचे, गोपाळ होते इथे, गायी दिसत नाहीत, गुरं दिसत नाहीत, वासरं दिसत नाही. संध्याकाळपर्यंत जरा थोडा वेळ वाट पाहिली भगवंतानी, मग बासरी वाजवायला सुरुवात केली. एकही गाय येईना, गुरं येईना. अरे झालं काय म्हणले, गेले कुठे सगळे, हे अचानक काय झालं? म्हणून भगवान श्रीकृष्णाने डोळे मिटल्या बरोबर त्यांच्या लक्षात आलं की ब्रह्मदेवाने हे सगळे उद्योग केलेले आहेत, या सगळ्यांना नेऊन सत्यलोकात ठेवून दिलेलं आहे. म्हणाले ब्रह्मदेव माझी परीक्षा करतो का? म्हणाले बरोबर आहे, विसर पडलेला आहे, मी जे भागवत सांगितलं होतं ना त्याचा विसर पडलेला आहे. म्हणाले काही नाही. भगवान हसले, भगवंताने डोळे मिटले आणि स्वतःमधूनच सर्व गोपाळ त्यांनी निर्माण केले. प्रत्येक गोपाळाचं रूप भगवंताने घेतलेलं आहे. पेंद्याही तेच झाले, बोबड्याही तेच झाले, वाकड्याही तेच झाले, लंगड्याही तेच झाले. सगळे गोपाळ भगवंताच्या हृदयातून बाहेर पडले. गायीचं रूप भगवंताने घेतलं, गुरांचं रूप भगवंताने घेतलं, वासरू जे असतं त्याचंही रूप भगवंताने घेतलं. भगवंतच सगळ्या रूपामध्ये प्रगट झाले. गायी पण भगवंत, गुरं पण भगवंत, वासरू पण भगवंत, गोपाळ पण भगवंत, त्यांच्या हातातल्या काठ्या पण भगवंत, कांबळं पण भगवंत, कपडे पण भगवंत, सगळं भगवंतानी भरलं महाराज. आणि पुन्हा आहे तसे सगळे जेवण करताना दिसले. आणि मग संध्याकाळी घरी जायची वेळ आली की सगळे आपापले नेहमीप्रमाणे गुरं गोळा करत आणि घरी जात असत. पण ह्या वेळेला आईवडिलांना विशेष आनंद होत असे. आपल्या मुलांवर त्यांना भरपूर प्रेम येऊ लागलं. अचानक भरपूर प्रेम आपल्या मुलांवर त्या आईवडिलांना येऊ लागलं. त्या गायींना देखील आपल्या वासरांवर अचानक भरपूर प्रेम येऊ लागलं. हे सगळं काय चाललंय कळेना. दाऊ भैया म्हणजे बलरामजी त्यांनी ही सगळी गंमत पाहिली की अरे रोज आपण नित्याप्रमाणे जातो, गुरं चारतो, संध्याकाळी घरी जातो, नित्यत आई वडील असं काही अगदी प्रेमाने मुलांना कवटाळत नाहीत. आज अचानक काय झालंय की एवढ्या प्रेमाने मुलांना कवटाळतायत, गायी पण वासरूंना बिलगतायत, एवढाच काय प्रेम ओतू येतंय म्हणाले सगळ्यांचं. म्हणून बलरामाने नीट बघितलं तर बलरामाला कळलं की हे सगळे श्रीकृष्णच झालेलं आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत असल्यामुळे भगवंताच्या स्वरूपावर सगळ्यांचंच प्रेम असतं. म्हणून आपापल्या मुलांवर यांना प्रेम काय येतंय? कारण ते भगवान श्रीकृष्णांनीच त्या मुलाचं रूप घेतलेलं आहे. हे बाकी कोणालाच कळलेलं नव्हतं, फक्त बलरामांना कळलेलं होतं. म्हणून आईवडिलांना अचानक मुलांवर प्रेम होतं, गायींना वासरूंवर प्रेम येत होतं, कारण सगळा भगवंत सगळीकडून नटलेला होता. आणि ही सगळी लीला जवळजवळ 1 वर्ष गोकुळामध्ये चाललेली होती पहा. आणि 1 वर्षाने तोपर्यंत भगवान खाली आले. कारण इथलं अंतर, इथल्या पृथ्वीवरचं 1 वर्ष म्हणजे त्या सत्यलोकातली 5 मिनिटं. तो सगळ्या कालावधीमध्ये फरक आहे. तो सगळा भागवतात दिला आहे. ज्या वेळेला भागवत सांगेन त्यावेळेला मी सांगेन. ब्रह्मदेव खाली आले. त्यांनी बघितलं की नित्याप्रमाणे गोपाळ जेवतायत, भगवंताबरोबर खेळतायत, गायी वासरं इकडे तिकडे चरतायत. ब्रह्मदेवाला विचार पडला की मी आत्ताच तर या सगळ्यांना इकडनं योगमायेने घेऊन गेलो आणि सत्यलोकात ठेवलेलं आहे, आणि मग अचानक हे कसे? म्हणून परत जाऊन पटकन तिकडे बघितलं ब्रह्मदेवाने, तर आहे ते गोपाळ तिकडे आहेत, गुरं तिकडे आहेत सत्यलोकामध्ये, आणि इथे खाली पण गोपाळ तेच आहेत आणि गुरं पण तेच आहेत आणि सगळे डबे खात बसलेले आहेत, सगळे गोपाळ पण तेच आहेत. काय चाललंय त्याला कळे ना. शेवटी त्याच्या लक्षात आलं की हे खरोखर भगवानच आहेत, म्हणूनच त्यांची ही लीला आहे, त्यांनी ही लीला केली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि ब्रह्मदेव मात्र खाली आला. त्राहिमाम 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 म्हणून भगवान ब्रह्मदेव खाली आले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण बसलेले होते झाडाखाली. भगवान ब्रह्मदेवाने साष्टांग दंडवत घातलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, बैस म्हणाले ब्रह्मदेवा. आणि ब्रह्मदेवाला काय विचारलं? तू ह्या सृष्टीचा पालक आहेस ना, तू ह्या सृष्टीचा निर्माता आहेस ना, तू ही सृष्टी निर्माण केलीस ना, माझ्या आज्ञेने निर्माण केली आहेस ना, का स्वतःच्या बुद्धीने निर्माण केली आहेस? मी तुला चतुश्लोकी भागवताचं ज्ञान दिलं, तपश्चर्येची आज्ञा केली आणि माझ्याच शक्तीने प्रेरित होऊन ही सृष्टी तू निर्माण केलीस ना. स्वतःच निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये समभाव न ठेवता हा कमी कुळातला, हा मोठ्या कुळातला, हा उच्च कुळातला, हे भेदभाव तुझ्याकडे आले कसे? सृष्टीची निर्मिती तूच केलीस ना, सगळे तुझ्यापासूनच निर्माण झालेत ना, मग सगळे समान असले पाहिजेत. कमी जास्त हे तू कसं काय म्हणायला लागलास म्हणाले. आणि विसरलास की ही सृष्टी उत्पन्न करायचं काम मी दिलंय, हे का विसरलास माहिती आहे काय म्हणाले ब्रह्मदेवा? मी ज्या सिद्धांतावर तुला अविचल विश्वास ठेवायला सांगितला होता, निष्ठा ठेवायला सांगितली होती, ते तू विसरलास, म्हणून तुला मोह झाला. मोह झाल्यामुळे भेद निर्माण झाला आणि भेद निर्माण झाल्यामुळे तू दुःखी झालास. लक्षात आलं? सगळ्यांमध्ये भगवंत आहे हे आपण विसरलो की आपल्याला मोह निर्माण होतो. मोह निर्माण झाला की भेद निर्माण होतो. भेद निर्माण झाला की आपण दुःखी होतो. आपण दुःखी का आहोत? भेदामुळे दुःखी आहोत. आपण एकच आहोत किंवा सगळे परमात्मा आहेत असं ज्या वेळेला आपण समजून नमस्कार करतो ना, तेव्हा भेद मावळतो. भेद मावळला की मोह मावळतो. मोह मावळला की त्या सिद्धांतावर आपण दृढ होतो आणि अखंड सुखाला, समाधानाला आपण प्राप्त होतो. मग ब्रह्मदेव म्हणाले की खरोखर भगवंता माझ्याकडून चूक झाली, मी अभ्यास केला नाही. कसला अभ्यास? तप. जे सृष्टी निर्मिती करण्यापूर्वी ब्रह्मदेवाला सांगितलं होतं की तू तप कर, म्हणजे नामस्मरण कर.
भगवंताने ब्रह्मदेवाला सुद्धा नामस्मरणाचाच उपदेश केलेला होता. अखंड नाम घे, म्हणजे हा सिद्धांत दृढपणे तुझ्या चित्तात उतरेल आणि तुला मोह होणार नाही. म्हणून अखंड नाम घे, अखंड माझं स्मरण कर. सतत जर तुला माझं स्मरण असतं तर हा मोह झाला नसता. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या चूक लक्षात आली आणि ब्रह्मदेव म्हणाले, भगवंता मी चुकलो, मला क्षमा करा. इथून पुढे कधीही मला तुमचं विस्मरण होणार नाही. मी अखंड तुमचं स्मरण ठेवेन आणि अखंड स्मरण ठेवण्यासाठी तुमचं गोड आणि अमृतमय नाम मी अखंड माझ्या कंठामध्ये ठेवेन. अखंड मी माझं नाम, तुमचं नाम मी घेत राहीन. अखंड नामस्मरण मी करेन. आपण मला आशीर्वाद द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना क्षमा केली, आशीर्वाद दिला. सगळी रूपं पुन्हा भगवंतांनी आपल्यामध्ये घेतली आणि मूळचे जे गोपाळ होते ते ब्रह्मदेवानी सगळे आणून दिले, गाई गुरं आणून दिली आणि ब्रह्मदेव नमस्कार करून अंतर्धान पावले आणि भगवान सगळ्या गोपाळांना आणि गाई गुरांना घेऊन त्या दिवशी पुन्हा घरी गेले. म्हणजे जे ब्रह्मदेवाला सांगितलेलं आहे ना, तेच आता आपल्याला भगवान सांगतात की माझं तुम्ही अखंड स्मरण ठेवा, म्हणजे तुम्हाला मोह होणार नाही. मोह नाही झाला की भेद होणार नाही आणि भेद झाला नाही की तुम्हाला दुःख होणार नाही. अखंड सुखी व्हाल, अखंड समाधान मिळेल आणि अखंड शाश्वत समाधान तुम्हाला मिळेल. हे अखंड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी भेद नाहीसा झाला पाहिजे. भेद नाहीसा होण्यासाठी मोह नाहीसा झाला पाहिजे. मोह नाहीसा होण्यासाठी भगवंताचं अखंड स्मरण ठेवायला पाहिजे आणि भगवंताचं अखंड स्मरण ठेवण्यासाठी भगवंताचं नाम अखंड घेतलं पाहिजे. म्हणून सगळ्यात शेवटी नामापरते साधन नाही, जे तू आणिक करीसी काही. म्हणून नामापरते सत्य मानू नका, अखंड नाम धारण करा आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या अचल सिद्धांतावर आपण दृढ विश्वास ठेवा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. 7वा सम मोही मय जग देखा. ही भक्ती येथे पूर्ण होते. अखंड नामस्मरणाने ही भक्ती सहज साध्य होते आणि साधते. हा सर्व संतांचा अनुभव सिद्धांत, अनुभव सिद्ध अनुभव आहे. सर्व संतांचा हा अनुभव आहे. त्याप्रमाणे आपण अखंड नाम घेऊया आणि आपण ही भक्ती करून कृतार्थ होऊया. आता मोते संत अधिक करी लेखा हे काय आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आज झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.